किधर जा रहे हो? जयपुर। अभी नॉन स्टॉप जाओगे? हाँ, डंक मार दिया। ये बाइक वाला एक मिनिट. 10-15 किलोमीटर पण नाही आलो आणि मला एक गोष्ट समजली की माझा हॉर्नच काम करत नाहीये. गुड मॉर्निंग. फायनली 6 महिन्यापासून ज्या राईडची मी प्लॅनिंग करत होतो ती राईड आज सुरू झालेली आहे. तर खरं तर घरातून निघताना जाम इमोशनल झालं होतं. मग मी व्हिडिओ शूट नाही केली, पण तरी आता मी रोडला आत्ता लागलोय. ॲक्च्युली उठायला लेट झालं. नेहमीप्रमाणे राईडची सुरुवात आपण पेट्रोल पंपवाल्याच्या फोटोने केली. आपला पहिला फोटो पेट्रोल पंपवालाच काढतो, कारण की प्रत्येक राईड ही सोलोच असते, फोटो काढायला कोण नसते. आता ती इंस्टाग्रामला स्टोरी टाकून देईल थोड्या वेळामध्ये. निघाल्यानंतर मला आता असं कळतंय की माझा हॉर्न वर्क नाही करत आहे. तर मी रात्री सगळी टेस्ट ड्राईव्ह घेतली होती, सगळी गाडी चालून बघितली होती, पण तरी पण सकाळी निघाल्यानंतर हा ट्विस्ट यायची काही गरज नव्हती. पण ठीक आहे, आता आपण रस्त्यामध्ये कुठेतरी रिपेअर करून घेऊ त्याला. आणि आमचे गुरु वैर्य म्हणतात की त्यांचं एक विधान आहे, पहिल्या दिवशी राईडमध्ये जर तुम्हाला स्ट्रगल झाला तर तुमची पुढची पूर्ण राईड खूप चांगली होते. तर इस उम्मीद पे दुनिया कायम रखते हुए आपण पुढे जाऊया. घरातून निघून आपल्याला आता 1 ते सव्वा तास झालाय आणि आपण आता नाशिकमध्ये पोहोचलोय. 100 किलोमीटर आपण 1-1.25 तासामध्ये क्रॉस केले, जो की ओके स्पीड आहे, चांगला स्पीड आहे. नाशिक हे एक अशा शहरापैकी एक आहे की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत सापडलं देवांना, तेव्हा ते धन्वंतरी जेव्हा घेऊन चालले होते ना, तर ते अमृत 4 ठिकाणी पृथ्वीवर पडलं असं म्हणतात. पुराणांमध्ये आहे की ते 4 ठिकाणी पृथ्वीवरती पडलं. त्याच्यापैकी एक नाशिक, आणि जिथे आपण आता आहोत जे उज्जैन, जिथे आपण आज पोहोचू. तिसरं हरिद्वार, जिथे आपण 6 तारखेच्या आसपास पोहोचू, 6 तारखेला. आणि एक प्रयागराज, तिथे नाही जाणार आपण. पण योगायोग असं की या तिन्ही ठिकाणी आपली भेट होणार आहे, धावती भेट होणार आहे. नाशिक वरून, उज्जैन वरून हरिद्वारला आपण प्रॉपर स्टे करणार आहे. आपण नाशिकच्या पुढे सुशू ब्रेक साठी थांबलोय. ये यार मशीन ने डंक मार दिया निकालना। हाँ, डंक मार दिया. ये बाइक वाला. एक मिनट. ये देखो, मार दिया. कुछ लगा दो उसको. क्रीम है मेरे पास, दे दूं? नहीं, वो दर्द नहीं हो रहा है. मेरे को लगा मारा था, जल हुआ, वो मर गया. लगा है, मक्खी का ही लगा है. सूजन आएगा उसको अभी. ठीक आहे, चलो. तर आपण थांबलो इथे. टाइम्स माझे काळजी करत होते युट्यूबला की फार वेळ त्याला अपडेट नाही टाकली, निघालाय कधीपासूनचा काहीच नाही. तर मग थोडी छोटी अपडेट टाकायला थांबलोय. निघतो आता लगेच. आता डायरेक्ट मी जेवायला थांबेल, मध्ये कुठे थांबणार ना. वर ब्रिजवर यांनी गाड्या थांबवल्यात. काय मॅटर आहे? गाडीचा ऍक्सिडेंट झालाय वाटतं. अरे यार, किरकोळ गोष्टी. भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप दिसलेला आहे मला. तर मग मी पेट्रोल टाकून घेतो. गाडी आपली रिझर्वला लागलेली आहे. 10 वर्षापासून माझ्या गाडीला स्पीडोमीटर नाहीये, फ्युएल मीटर पण नाहीये. सगळा अंदाजावर चालू आहे. अंदाज म्हणजे रिझर्वला लागली गाडी की पेट्रोल भरतो मी. आणि स्पीड तर मला काही घेणं देणंच नाहीये. मी स्पीड कमीच असतो माझा नेहमी. आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे ना यांचं पेट्रोलसाठी, त्याच्यावर पॉईंट्स मिळतात आणि आपल्याला कॅश घेऊन फिरायला लागत नाही, ATM द्यायची गरज नाही. क्रेडिट कार्डने आपण पूर्ण पेट्रोल भरणार आहेत, म्हणजे हिशोब पण राहतो पेट्रोलचा. 1 किलोमीटरवरती मिडवे ट्रीट काहीतरी हॉटेल आहे, सगळीकडे बोर्ड लावलेत. तिकडे थांबूया वाटतं. सावली किधर आहे, सावली किधर आहे? हा, आतमध्ये एवढे सगळे बोर्ड लावलेत आणि एक गाडी नाही. या हॉटेलमध्ये आपण नाश्ता करायला थांबलो होतो. इंदोरच्या आधी 100 किलोमीटरवरती
हे आहे मिडवे ट्रिक म्हणून. बराच वेळ थांबलो, थोडी गाडी पण थंड केली. चांगलं हॉटेल आहे, म्हणजे टेस्ट पण चांगली, वॉशरूम पण क्लीन आहे आणि व्यवस्थित आहे सगळं इथे. म्हणजे मी जे शोधतो तेच मला भेटलं. आता मी इथून निघतो आणि डायरेक्ट आता उज्जैनला थांबेल. पाऊस लागला आपल्याला बारीक बारीक, त्यामुळे मी थांबलो आहे. मला थांबला तर मी घालेल रेनकोट. कॅमेरा भिजेल म्हणून थांबलो आहे, कारण की पाऊस लागला मध्येच. पाऊस लागल्यामुळे थांबलो, कारण की मला रेनकोट घालायचा कंटाळा आलेला आणि रेन कव्हर लावा बॅगांना, त्याच्यापेक्षा 5-10 मिनिटं थांबलो. पण निघालो आणि परत पाऊस चालू झालाय. तर कॅमेराला परत मी आतमध्ये ठेवेल. एक 5 मिनिटं. नर्मदा नदीचा ब्रिज येतोय आता. नाही नाही, जॅकेट वगैरे कुछ नहीं. अरे बहुत बढ़िया बहुत बढ़िया, चलो. अरे भाई किस बात का घमंड है. नॉन स्टॉप ते लोक जयपूरला चाललेत आणि काहीच नाही, ग्लोव्ज नाही, जॅकेट नाही, टोचले काहीच नाही. त्याचा अवतार बघितला तो. आता रात्रभर गाडी चालवणार आहे अजून पण. उद्या दुपारी 11 वाजता पोहोचेल. आपण इंदोर सिटी मध्ये आलेलो आहे आता आणि आपल्याला इंदोर सिटी मधून लवकरात लवकर उज्जैनच्या दिशेने बाहेर पडायचंय. म्हणजे 5:30 वाजलेत. आपण बरोबर 6:30 वाजता उज्जैनला पोहोचू. तसं 12 तास झालेत घरातून निघून. आता 12 तासामध्ये आपण 550 किलोमीटर. ते की पावसामुळे आपला एखाद तास टाइमपास झाला असेल. आणि आपण एकच ब्रेक घेतला, लंच ब्रेक, अर्धा पाऊण तासाचा. तर म्हणजे आपण 10 तासामध्ये पोहोचलो असतो. 2 खाऊ गल्ल्या आहेत, एक सराफा बाजार आणि एक छप्पन दुकान. छप्पन दुकान दिवसा आपण चालू असते. सराफा बाजार फक्त रात्री 11 नंतर, म्हणजे जे इंदोरची सराफा बाजाराची खाऊ गल्ली ते 11 नंतर रात्री 3-3:30 पर्यंत चालू असते. आणि व्हेजमध्ये चांगली व्हरायटी तिकडे. मी मगाशी रस्ता चुकलो बोलण्याच्या नादात, त्याच्यामुळे मी मार्केटमधून आलोय. परत आपण मेन रोडला लागूया. मॅपचा हाच प्रॉब्लेम आहे, चुकल्यावर सांगत नाही चुकलं, लगेच नवीन रस्ता दाखवतो. कशा हाच रोड होता तो मगाचा वाटतं. मी उलटा चाललोय का? नाही, बरोबर आहे बरोबर आहे. तर पहिले मला या ट्रॅफिक मधून गाडी काढू दे. आता मला कंटाळा आलाय. पटापट कधी उज्जैन येतो. आपण या हॉटेलमध्ये आज स्टे करतोय, क्रिस्टल इन. मी मुद्दाम हायवेच्या बाजूलाच हॉटेल घेतलंय, कारण की सरळ रस्ता कोटाला जातो. हा इकडे कोटावरून आपण जयपूरला जाणार आहेत आणि मंदिर पण इथून 4 किलोमीटर आहे. मग आपण मंदिरात वगैरे जाऊन मग उद्या सकाळी निघायला आपल्याला बरं पडेल. आता मी आंघोळ वगैरे करून आवरलंय आणि मी मंदिरामध्ये जाऊन येतो. हे उज्जैनचं गेट आहे, महामृत्युंजय द्वार. इथून मंदिर 4 किलोमीटर आहे. ऍक्च्युली इथूनच उज्जैनच्या मंदिराचं एरिया चालू होतोय. उज्जैनचा एकदम फेमस अपना स्वीट्स, इथे आपण आता जेवणार आहेत. हे अतिशय फेमस पण इथेच आहे. अपना स्वीट्स उज्जैन इथलं फेमस एक रेस्टॉरंट आहे. इथलं आपण थाळी आता जेवतोय. तिथे जेवलं आता आणि आता आपण तिथलं रोज मिल्कशेक टेस्ट करून बघणार आहे. जेवण एकदम व्यवस्थित होतं, एकदम जसं आपण ऐकून आलो त्याचप्रमाणे टेस्ट होती. तर आता रोज मिल्कशेक पिऊन झाल्यावरती आपण पार्किंगमध्ये जाणार आहे आणि हिरासाठी एक टी शर्ट प्रिंट करायला दिला. तो टी शर्ट घेऊन मग रूमवर जाऊ. आपण आता जेवून हिराला एक टी शर्ट बनवायला टाकलाय. आपल्या उल्हासनगरला पण मिळतो, पण तरी पण एक
इथे काहीतरी घ्यायचं म्हणून एक टी शर्ट बनवायला टाकलाय आणि हा डमरू हिरासाठी डमरू घेतलाय. इथेच टी शर्टचं एक दुकान आहे छोटस, ते आपल्या उल्हासनगरला फोटो प्रिंट करतात तसं. आपण रूमला आलोय आणि काय प्रॉब्लेम झाला की मेमरी नाही आहे मोबाईलमध्ये, तर कॅमेरामधले जे व्हिडिओ आहेत ते येत नाही आहेत मोबाईलमध्ये आणि बऱ्यापैकी व्हिडिओ डिलीट झालेत कॅमेरामधून जे मी शूट केले होते ते. तर जेवढे आहेत तेवढे एडिट करून काहीतरी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो. तर बघूया कसा होता आता. ॲक्च्युली खूप लेट झालं आहे, मला झोप पण आणि दुसरं काही निघायचं पण आहे, पण ठीक आहे जेवढं जमेल तेवढं आपण एडिट करू आणि टाकून देऊ यूट्यूबला. बघूया आता कसं होतं ते.